नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत गोल गळ्यावरती फ्रिलची सुंदर ब्लाऊज डिझाईन। तर बघू शकता हा गोल गळा मी तयार करून घेतलेला आहे आणि ही फ्रिल बघू शकता मी त्याच कापडापासून तयार केलेली आहे। सेम कलर आहे म्हणजे ब्लाऊज पीस आणि साडीचा, त्यामुळे मी ब्लाऊज पीसमधलं हे कापड घेऊन फ्रिल तयार केलेली आहे। तर फ्रिल कशा पद्धतीने तयार करायची हे पण पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। तर गोल गळा तर अगोदर ऑलरेडी मी तयार करून घेतलेला आहे। आता जी फ्रिल आहे ना, ही पूर्ण गळ्याला आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून लावून घ्यायची आहे। तर मी चॉकनं पूर्ण गोल गळ्याला मार्किंग केलेलं आहे, म्हणजे एक इंच अंतर ठेवून ती फ्रिल मी लावून घेणार आहे पूर्ण गळ्याला। तर बघू शकता मी कशा पद्धतीने फ्रिल लावत आहे। व्यवस्थित अशी एकसारखी टीप मारून घ्या। फ्रिल करण्यासाठी ना थोडंसं आपल्याला जास्त कापड लागतं आणि ब्लाऊज पीसमध्ये जर कापड भरपूर असेल तर नक्कीच अशी डिझाईन तुम्ही बनवू शकता। खूप सिंपल, खूप साधी, पण खूप कमी वेळेमध्ये आपली ही डिझाईन तयार होते। ऐन वेळेस तुम्हाला जर वाटत असेल की कोणती डिझाईन बनवावी, तर ही नक्की डिझाईन बनवून बघा। खूप सुंदर आणि खूप छान दिसते आणि आपल्या साडीचा पण लुक खूप भारी येतो। तर बघू शकता अशा पद्धतीने मी लेस पूर्ण गोल गळ्याला लावून घेतलेली आहे। तुम्ही वाटलंच तर एकदा प्रेस पण करून घेऊ शकता, त्यामुळे अगदी त्या प्लीट्स असतात ना एकसारख्या व्यवस्थित बसतील। तर आता आपण काय करणार आहोत, खूप सुंदर अशी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। जे आपली फ्रिल तयार केलेली आहे ना, तिथून आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। थोडी नाजूक अशी लेस आणलेली आहे मी, जेणेकरून त्या फ्रिलला शोभेल अशी। तर बघू शकता आपली पूर्ण लेस अशी लावून झालेली आहे। हवं तर तुम्ही मध्ये पॅच पण लावू शकता फ्रिलला, किंवा तिन्ही साईडला पण तुम्ही पॅच लावू शकता। सेम कलर आणि सेम जर साडी असेल तर अशा पद्धतीची डिझाईन नक्की बनवा। तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।